अरे, काही लाज शरम आहे का तुला? सारखे मागे वळून बघतो माझ्याकडे संतापलेली नेहा ओरडली. श्रीमंत बापाची एकुलती एक मुलगी असलेली नेहा खूपच आकर्षक होती. गव्हाळ वर्ण, मध्यम उंची, सडपातळ बांधा, खांद्यावर विसरणारे मोकळे केस, लाल रंगाचा स्लीवलेस टॉप, काळी जीन्स, हिऱ्यांची अंगठी, इम्पॉर्टंट गॉगल, महागडे घड्याळ, पर्स आणि मोबाईल. नेहा मुंबईतील बॅडमिंटन टुर्नामेंट जिंकून आज सकाळीच परत आली आणि तिला एकदम आठवले की आज परीक्षा फी भरण्याचा शेवटचा दिवस आहे. झटपट तयार होऊन ती कॉलेजला आली. रांगेत सर्वात शेवटी नेहा, तिच्यापुढे राज आणि त्या राजच्या पुढे 2-3 मुलं. ताई, मी तुमच्याकडे नाही बघत, मी त्या मागच्या जुन्या गेटकडे बघतो आहे, राज म्हणाला. सौंदर्य सम्राज्ञी आणि कॉलेज क्वीन असलेल्या माझ्याकडे न पाहता हा जुन्या गेटकडे पाहतोय. नेहाचा अहंकार दुखावला गेला. जरा चिडून म्हणाली, तुला कॉलेजला कधी बघितलं नाही, क्लास बुडवून टवाळक्या करत असशील आईवडिलांच्या जीवावर. ताई, मी क्लास बुडवतो हे खरं आहे, पण टवाळक्या करण्यासाठी नाही, तर काम करून पैसे मिळवण्यासाठी. घरची परिस्थिती अगदीच बेताची आहे, पण शिकण्याची तीव्र इच्छा आहे म्हणून मी दिवसभर काम करतो आणि रात्री घरीच अभ्यास करतो. नेहा मनातल्या मनात सरमली. तिने राजकडे निरखून बघितले. मध्यम उंची, सावळा वर्ण, विस्कटलेले केस, चुरगळलेली पॅन्ट आणि तसाच शर्ट. पायात जीर्ण झालेल्या चपला, हातात ना अंगठी, ना घड्याळ, ना मोबाईल. खरोखरच हा गरीब घरातील दिसतो. उगीचच मी याच्यावर वृथा आरोप केला. पण तू त्या मागच्या जुन्या गेटकडे का बघतोस? नेहाने विचारले. आज फी भरण्याचा शेवटचा दिवस. पैसे नव्हते म्हणून बाबा त्यांच्या साहेबांकडून पैसे उसने घेऊन मला आणून देणार आहेत. ते जुने गेट म्हणजे माझ्या घराकडून कॉलेजला येण्याचा जवळचा मार्ग. कॅश काउंटर बंद व्हायला थोडाच वेळ आहे आणि म्हणून मी चातकासारखी त्यांच्या येण्याची वाट पाहतोय, राज म्हणाला. राजचे वडील राम हे एका प्रायव्हेट कंपनीत शिपायाचे काम करीत. भरपूर काम करून पण कमी पगार, त्यामुळे राजला आणि त्याच्या आईला काम करावे लागे. तेव्हा कुठे कसेबसे घर चाले. आज आबासाहेबांचा जवळचा मित्र म्हणून दिवसांनी त्यांना भेटायला आला होता. गेले काही महिने तो आजारी होता आणि आबासाहेबांनी त्याच्या आजारपणात त्याला खूप मदत केली होती. जीवाभावाच्या मित्राच्या छान गप्पा रंगल्या होत्या. राम, 2 कप चहा आण, आबासाहेबांनी फरमावले. लगबगीने 2 कप चहा घेऊन राम आबासाहेबांच्या कॅबिनमध्ये दाखल झाला. आबासाहेब हेच का ते? हो, ते राम ज्यांनी 4 वेळा मला रक्त दिले, आबासाहेबांच्या मित्राने विचारले. हो, आबासाहेब म्हणाले. धन्यवाद राम, तुमच्यामुळेच माझा जीव वाचला, असे म्हणत आबासाहेबांच्या मित्राने 5,000 रुपये रामला बक्षीस दिले. राम जाम खुश झाला, कारण आता राजच्या फीसाठी त्याला आबासाहेबांकडे पैसे मागावे लागणार नव्हते. साहेब, माझ्या मुलाच्या परीक्षेची फी भरायची आहे, मी 1 तासात जाऊन येतो, राम म्हणाला. ठीक आहे राम, मला जाण्याआधी मला ते 5,000 रुपये परत कर, कारण तू जेव्हा जेव्हा रक्त दिले त्यावेळेस प्रत्येक वेळी मी तुला 1,000 रुपये दिले होते, आबासाहेब म्हणाले. साहेब, हे पैसे तुम्ही मला दिलेले ॲडव्हान्स समजा, मी महिन्याला 1,000 रुपये प्रमाणे ते परत करेन. आज या 5,000 रुपयाची मला खूप आवश्यकता आहे. माझ्या मुलाची फी भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. माझ्यावर दया करा साहेब, कृपा करून हे पैसे परत घेऊ नका. नाही राम, मला ते पैसे हवे आहेत, दे ते पैसे मला. पैसे घेऊन आबासाहेबांनी फोन उचलला. बेटी, तुझ्या पार्टीसाठी मी हॉटेल ताज बुक केले आहे आणि हो, तुला तिथे जाण्यासाठी गरज नाही, मी माझ्या नोकराला 25,000 रुपये ॲडव्हान्स भरायला पाठवतो आहे. राम, हे घे 25,000 रुपये. हॉटेल ताजला जाऊन ॲडव्हान्स भर आणि त्यानंतर तो ऑफिसला आला नाही तरी चालेल, आबासाहेबांनी सांगितले. आबासाहेबांनी सांगितलेले काम उरकून राम खिन्न मनाने घरी पोहोचला. अहो, राज कॉलेजला गेला आहे आणि त्याने तुम्हाला पैसे घेऊन तिथेच बोलवले आहे, तुम्ही लगेचच जा, सीताबाई सांगितले. सीता, अगं पैशाची व्यवस्था नाही झाली, साहेबांनी नाही दिलेत मला पैसे, राम रडवेल्या स्वरात म्हणाला. अचानक रामची नजर सीताबाईच्या गळ्याकडे गेली. सीता, एक मार्ग आहे आपल्याकडे, राम म्हणाला. तुझ्या गळ्यातील मंगळसूत्र जर आपण गहाण ठेवले तर आपल्याला पैशाची व्यवस्था नक्की करता येईल, मोठ्या आशेने राम म्हणाला. मंगळसूत्र? डोळ्यातलं पाणी पदराने पुसत सीताबाईंनी मंगळसूत्र काढून दिले. ताई, माझे बाबा आलेत, राज आनंदाने म्हणाला. नेहाने मागे वळून पाहिले. चुरगळलेला हाफ बाह्यांचा शर्ट, पायजामा, जुनाट स्लीपर्स, खोल गेलेले डोळे, सुकलेला चेहरा आणि खूपच थकलेला इसम हळूहळू पुढे येत होता.
बाबा तुम्ही अगदी वेळेवर राहतात, माझा नंबर येईलच आता, राज म्हणाला. बेटा मी पैशाची व्यवस्था नाही करू शकलो रे. साहेबांनी पैसे देण्यास नकार दिला. मी खूप विनवणी केली पण त्यांना दया आली नाही रे पोरा. बाबा तुमच्या हातात ते काय आहे, राजने विचारले. तुझ्या आईचे मंगळसूत्र, ते गहाण ठेवून मी पैसे आणणार होतो, परंतु आज सराफ बाजार बंद असल्याने तो मार्गही खुटला. माफ कर तुझ्या अभागी बापाला. तेवढ्यात राजचा नंबर आला. ताई जा तुम्ही, राज म्हणाला. मॅम मी फक्त 5,000 रुपये आहे, तुम्ही मला 10,000 रुपये दिलेत, कॅशियर म्हणाला. हे पैसे माझ्या आणि राजच्या फीचे, नेहा म्हणाली. उदास होऊन घरी परत जाणाऱ्या राजला नेहाने हाक मारली. काय ताई म्हणत राज माघारी फिरला. राज ही घे तुझ्या फीची रिसीट, मी भरली तुझी फी, पण ते मंगळसूत्र मी माझ्याकडे ठेवणार माझे पैसे परत मिळेपर्यंत. धन्यवाद ताई असे म्हणत राज आणि त्याच्या वडिलांनी सुद्धा नेहाला अगदी वाकून नमस्कार केला. नेहा शरमली. परीक्षा जवळ आली तसा राजने अभ्यास वाढू लागला. शेवटचे 2 आठवडे तर तो रात्रभर अभ्यास करत होता. दिवसा काम नि रात्रभर अभ्यास. राजला पेपर छान गेले होते. त्यानंतर पुढे असे झाले की परवाच राजचा रिझल्ट लागला. राज जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. शिक्षणाधिकारी साहेबांनी स्वतः राजच्या घरी जाऊन त्याचे अभिनंदन केले आणि त्याला 5,000 रुपये रोख बक्षीस म्हणून दिले. राज खूप खुश झाला. बेटा एक चांगला शर्ट, पॅन्ट आणि चप्पल घे या पैशातून, आई म्हणाली. मला खूप कपडे आहेत आई, हे पैसे मला वापरायचे आहेत एका खूप खास कामासाठी. कोणते काम बेटा, आईने विचारले. तुला लवकरच समजेल आई, जरा दम धर, राज उत्तरला. आईचे लक्ष नसताना राजने नेहाचा पत्ता आणि 5,000 रुपये त्याच्या बाबांना दिलेत आईचे मंगळसूत्र सोडून आणण्यासाठी. संध्याकाळी साहेबांची परवानगी घेऊन राम लवकरच ऑफिसमधून निघाला आणि राजने दिलेल्या नेहाच्या पत्त्यावर पोहोचला. बेटी मी तुझे 5,000 रुपये परत करायला आलोय, राम म्हणाला. बसा ना काका, मी काकूंचे मंगळसूत्र देते तुम्हाला. पैसे घेत नेहा म्हणाली. चहा घेणार का काका, नेहाने विचारले. नको नको बेटी, तुझ्यातील मायेने मन भरावते बेटी, देव तुला सदैव सुखी ठेवो. आबासाहेब ऑफिसमधून घरी जायला निघाले आणि त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या पाकिटातील 5,000 रुपये कमी झालेत. राम घरी लवकर गेला. म्हणजे रामनेच पैसे चोरले असणार. त्याला नेहमीच पैशाची चणचण भासत असते. सोपा मार्ग म्हणून त्यानेच चोरी केली असणार. आबासाहेबांच्या मनातील राम बद्दलचा राग अजूनच वाढला. आबासाहेब घरी पोहोचले आणि बघतात तर काय, राम त्याच्या घरात होता. राम तू इथे कसा, आबासाहेबांनी रागाने विचारले. पप्पा मी दिलेले 5,000 रुपये परत करायला आलेत ते. तुम्ही त्यांना कसे ओळखतात, नेहाने आश्चर्याने विचारले. बेटी हा माझा ऑफिसमधला नोकर आहे आणि माझेच चोरलेले 5,000 रुपये तो तुला देतोय. हे काय काका, हे शोभते का तुम्हाला, नेहाने चिडून विचारले. बेटी मी परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो, हे पैसे चोरीचे नाहीत, हे माझ्या राजला मिळालेले बक्षिसाचे पैसे आहेत, राम कळवळून म्हणाला. खोटारडा कुठला, म्हणत आबासाहेबांनी रामला धक्के देत घराबाहेर काढून दम भरला. परत फिरकू नकोस इकडे. 5,000 रुपये रामने नेहाला दिलेत, पण तरीही तो सीताबाईचे मंगळसूत्र मिळवू शकला नाही. रिकाम्या हातानेच राम घरी परतला. नेहाताईच्या घरी काय घडले हे रामने राजला आणि सीताबाईंना सविस्तर सांगितले. आबासाहेबांनी राजच्या बाबांवर घातलेला चोरीचा आरोप आणि त्यावर नेहाने विश्वास ठेवला हे ऐकून राज व्यथित झाला. बेटी मी क्लबला जाऊन येतो म्हणत आबासाहेब घराबाहेर पडले. 2च मिनिटात आबासाहेबांचा फोन वाजला. आबासाहेब फोन घरीच विसरले होते. फोन आबासाहेबांच्या सेक्रेटरीचा होता आणि त्यांनी सांगितले की आबासाहेबांच्या पाकिटातील 5,000 रुपये त्यांच्याच खुर्चीखाली पडले होते. उद्या मी त्यांना देईन. हे नेहा मनातल्या मनात शरमली. एका चांगल्या माणसाला तिने आणि आबासाहेबांनी चोर ठरविले होते. आबासाहेबांनी तर निर्दयपणे अगदी धक्के मारत त्याला घराबाहेर काढले होते. थोड्याच वेळात नेहाचा फोन वाजला. फोन कॉलेजच्या प्राचार्याचा होता. नेहा उद्या
उद्या तुझा आणि राजचा कॉलेजमध्ये सत्कार करण्यात येणार आहे. राज संपूर्ण जिल्ह्यात पहिला आणि तू मुलींमध्ये पहिली आली म्हणून आजसुद्धा शिक्षणाधिकारी साहेबांनी राजच्या घरी जाऊन त्याचे अभिनंदन करून त्याला 5,000 रुपये बक्षीस दिले. नेहाला शरमेने मेल्याहून मेल्यासारखे झालं. राजचे वडील जे सांगत होते ते खरे होते. ते पैसे चोरीचे नव्हते तर राजला मिळालेल्या बक्षिसाचे होते. डार्क नी साडी, मॅचिंग ब्लाऊज, इयररिंग्स, बांगड्या, घड्या आणि पर्स. सत्काराच्या दिवशी नेहा एखाद्या परीसारखी सुंदर दिसत होती. सगळ्यांची नजर नेहावर होती आणि नेहाची नजर मात्र राजला शोधत होती. राज कुठेतरीही दिसत नव्हता. नेहाची नजर सारखी जात होती त्या जुन्या गेटकडे. राज कदाचित तिकडून येईल या आशाने. राज का आला नाही? काल पैसे द्यायला राज आला नाही तर त्याचे वडील आलेत. म्हणजे तो आजारी तर नसेल ना? की इतर काही प्रॉब्लेम? नेहा विचारात पडली. तिला दिवस आठवला. राजचा अपमान केलेला. ज्याला मी टवाळक्या करतो असे म्हणाले त्या माझ्यापेक्षा जास्त मार्क्स मिळवत जिल्ह्यात पहिला नंबर पटकावला. नेहा मनोमन शरमली. सौंदर्य आणि बुद्धिमत्ता याचा सुरेख संगम असणाऱ्या नेहाचा मुलींमध्ये पहिली म्हणून सत्कार करण्यात आला. प्राचार्याने नेहाला स्टेजवर थांबायला सांगितले. त्यानंतर आपण सत्कार करणार आहोत संपूर्ण जिल्ह्यात पहिला आलेला राजचा. राज हा खूप मेहनती मुलगा आहे. हालाकीच्या परिस्थितीमुळे त्याला लेक्चर अटेंड करता आले नाही, पण तरी घरी अभ्यास करून त्याने यश मिळवले आहे. राजच्या यशचे श्रेय नेहाला जाते, कारण नेहानेच राजची परीक्षा फी भरली. राजला बरे नसल्याने तो या कार्यक्रमाला येऊ शकला नाही, म्हणून त्याच्या वतीने त्याच्या आई सीताबाईचा आपण सत्कार करणार आहोत. किडकिडीत प्रकृती, ओढलेला चेहरा, अतिशय साधी साडी आणि अंगावर एकच दागिना, तो म्हणजे दोन्ही हातात 2-2 बांगड्या, त्याही सोन्याच्या नव्हे तर काचेच्या. सीताबाईचा सत्कार होताना नेहाच्या लक्षात आले त्यांचा गळा मोकळा होता. नेहाने पटकन पर्समधून मंगळसूत्र काढून सीताबाईंना दिले. प्राचार्य म्हणालेत, मला नेहाचा अभिमान वाटतो. तिने या कार्यक्रमाचे औचित्य साधत सीताबाईंचे मंगळसूत्र त्यांना परत मिळवून दिले. वेल डन नेहा. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. काल 5,000 रुपये देऊनही नेहाकडून मंगळसूत्र परत मिळाले नव्हते हे सत्य फक्त नेहा आणि सीताबाईंनाच माहीत होते. पण त्या दोघीही गप्प होत्या. सीताबाई उपकाराच्या ओझ्यामुळे तर नेहा लाज आणि शरमेमुळे. परिस्थितीने अतिशय गरीब पण अत्यंत हुशार असलेल्या राजची उघड लाज आणि शरम काढणारी नेहा आज मात्र मनोमनी लाजून शरमली होती. जर कहाणी आवडली असेल तर कहाणीला नक्कीच लाईक आणि शेअर करा. थँक्यू.